जय जय रघुवीर समर्थ. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम, मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परिपाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णुर्भगवन् नमस्ते. सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. वसुदेवसुतं देव कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवं जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्णकृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भित्त्वा यथा पद्मं संसारात् उद्धरात्म्यहं. कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च, नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने, नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्ग्रे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. आज पौष पौर्णिमा शके 1944, शुक्रवार दिनांक 6 जानेवारी 2023. श्रीमद भागवताच्या या निरूपणाला आपण आषाढी एकादशीपासून सुरुवात केली होती. दर शुक्रवारी एक अध्याय किंवा अर्धा जरी झाला तरी हरकत नाही, पण दर शुक्रवारी श्रीमद भागवताच्या प्रवचनाचा लाभ आपण घेत आहोत. त्याचा अभ्यास माझा सुरू आहे. अभ्यास जेवढा होत आहे तसं त्याप्रमाणात त्याचं श्रवणसुद्धा आपल्याकडून घडत आहे. हा चांगला योग या ठिकाणी आलेला आहे या परमपूज्य नाक्का वेलणकर यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने. आजचा जो भाग आहे म्हणजे दुसऱ्या स्कंदातील 9वा अध्याय, हा फार महत्त्वाचा असा अध्याय आहे. संपूर्ण भागवताच्या 18,000 श्लोकांचं काय म्हणायचं आपण, निचोड म्हणतात हिंदीमध्ये. निचोड म्हणजे अगदी थोडक्यामध्ये 18,000 श्लोक किती थोडक्यात म्हणावे तर ते फक्त 4 श्लोकामध्ये पूर्वीचे होते, जे ब्रह्मदेवाने नारदांना उपदेश केला होता. ते चतुश्लोकी भागवत जे आहे ते या अध्यायामध्ये आहे. आणि या 4 श्लोकाचा विस्तार एवढ्या मोठ्या 18,000 श्लोकांमध्ये देवर्षी व्यासाने केलेला आहे. जसं एखादं बी असतं, जेव्हा बी आपण पेराला हातामध्ये घेऊन जातो, आपल्या घरचा अनुभव घ्या. शेतामधलं तर सगळं पोत्यानेच न्यावं लागतं. आपण एखादं बी घरामध्ये लावतो, त्या बियाला मग पुढे अंकुरित होतं, एखादं छोटंसं झाड येतं, वाढत जातं, मग पुन्हा त्याला फळं फुलं येऊन अशा प्रकारे त्याचा विस्तार होत असतो. हा जसा विस्तार आहे तसाच व्यासाने या चतुश्लोकी भागवताचा विस्तार 18,000 श्लोकांमध्ये केलेला आहे. त्याबद्दलचा हा 9वा अध्याय जो आहे तो आपल्याला आज पाहायचा आहे. तत्पूर्वी कटिवर्ती नाभिस्थान, जेथोनी ब्रह्मा झाला उत्पन्न, उदरी त्रिवळी शोभे गहन, त्रैलोक्य तयामज. म्हणजे ब्रह्मदेवाचा जन्म जो आहे, भगवंताच्या नाभिस्थानामध्ये जे कमळ उद्भवलं, त्या कमळाच्यामध्ये स्थित असलेले हे ब्रह्मदेव भगवंताचेच पुत्र. ब्रह्मदेवांना त्याने उत्पन्न केलं आणि मग सृष्टी रचनेची जबाबदारी त्यांना दिली. आता त्यांच्याकडून हा सगळा विस्तार कसा झाला हे सगळं आपल्याला पाहायचं आहे. जसं आपण
स्वप्नामध्ये एखादी गोष्ट आपल्याला दिसते, आपणच आपल्याला पाहतो किंवा आपण दुसऱ्या गोष्टी काहीतरी पाहतो आपल्यासमोर, ज्या आपल्या घरात पण नसतील पण आपल्या मनात होत्या दिवसभर, आणि म्हणून स्वप्नरूपाने त्या दृश्यामध्ये आपल्याला दिसू लागल्या. पण ते दृश्य किती खरं आहे, किती खोटं आहे, हे केव्हा समजेल आपल्याला? जेव्हा त्या स्वप्नामधून आपण जागा होतो तेव्हा. पण स्वप्नामध्ये असताना ते रंजन असतं, स्वप्नामध्ये असताना ते दुःख असतं, स्वप्नामध्ये असताना त्याचा आपला काहीतरी संबंध असतो, आणि त्यामुळे त्याची हानी झाली तर आपल्याला दुःख होतं, आणि त्याचा काही लाभ झाला, त्याला काही लाभ झाला तर माझ्या स्वप्नामध्ये मी पाहिलेला हत्ती जो आहे तो आता मी घरी आणला, घरी आणून बांधला, इतक्या आनंदामध्ये आपण असतो. पण जेव्हा जाग येते तेव्हा काहीच नसतं, आपण आपल्याच अंथरुणावर असतो. हे जेव्हा लक्षात येतं ते स्वप्नवत आहे, स्वप्नवत होतं, अशी भाषा आपण म्हणतो. त्याचप्रमाणे भगवंताची ही जी माया आहे, जी माया अनेकांना, प्रापंचिकांना, अनेकांना, अज्ञानी लोकांना जी आपल्यामध्ये गुरफटून टाकते, की ज्यामुळे ते त्यांच्या जीवनाचा, त्यांच्या जन्माचा, या नरदेहाचा मूळ उद्देश काय हे सुद्धा विसरून जातात, आणि ते विसरून याच ठिकाणी ते रममाण होतात. एक साधी गोष्ट आहे पहा, म्हणजे विनोदाचीच गोष्ट आहे. दोन भगिनी रिक्षामध्ये बसल्या आणि एका ठिकाणी त्यांना जायचं होतं. आता दोन भगिनी असल्यामुळे संवाद तर होणारच त्यांचा, आणि प्रापंचिक असल्यामुळे प्रपंचातला संवाद, तो संवाद इतका चालला की तो रिक्षावाला, जसा रिक्षेवाल्या म्हणजे सायकल रिक्षा समजा, त्या रिक्षेवाला तो संवाद ऐकत होता, आणि ऐकता ऐकता ज्या ठिकाणी जायचं ते ठिकाण विसरला आणि दुसरीकडेच त्याने नेऊन पोहोचवलं. तसा या मायेमध्ये गुरफटल्यामुळे जे आपलं गंतव्य होतं ते आपण विसरून गेलो, आणि भलतीकडेच आपण गेलो. पण तरी पण भगवंताने आपली सोय केली की हा गंतव्याला जोपर्यंत पोचणार नाही तोपर्यंत याला प्रवासातच ठेवायचं. आणि हा प्रवास निरनिळ्या जन्माचा, 84 लक्ष योनींचा असा प्रवास आपण सर्वांनीच केला, आणि त्यानंतर काहीतरी भाग्य उदयलं तेव्हा आपल्याला हे नरदेह प्राप्त झाला. पण या नरदेहातसुद्धा आपण जर चुकलो तर आपल्या गंतव्यापर्यंत आपण पोहोचू शकणार नाहीत. म्हणून स्वप्नामधले जे पदार्थ आपल्याला दिसले ते स्वप्नामधले होते. त्यामुळे जागा झाल्यावर त्याच्याबद्दलचा दुःख म्हणा, शोक म्हणा, आनंद म्हणा काही करण्याची गरज नाही, त्याचा विचारही करण्याची गरज नाही. आता हे जेव्हा आपण म्हणतो तेव्हाच दुसरी पण गोष्ट लक्षात ठेवायची. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या स्वप्नामध्ये ज्ञानेश्वर महाराज आले, आणि ज्ञानेश्वर महाराजांनी एकनाथ महाराजांना जागं केलं, आणि एकनाथ महाराजांनी जाऊन त्या आळंदीमध्ये ती जी मुळी होती अजान वृक्षाची, जी ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांना स्वप्नात दृष्टांत देऊन सांगितलं की त्याची मुळी जी आहे ती मला टोचत आहे, ती दूर कर, असं जेव्हा सांगितलं ते सुद्धा स्वप्नच होतं. मग आत्ताच आपण म्हटलं की स्वप्नावर जास्त विश्वास ठेवू नये, पण अशी काही स्वप्न असतात जी संत सज्जन जे आहेत ती स्वप्नामध्ये दृष्टांत देऊन त्यांना जे पाहिजे ते करवून घेतात. अशा प्रकारे अनेक उदाहरणं अनेक संतांच्या चरित्रामध्ये आहेत. पण मुळामध्ये सर्वसाधारण दृष्टीने, तुमच्या आमच्या दृष्टीने स्वप्न हे खोटंच असतं. आता या ठिकाणी शुकदेव उपदेश करत आहेत की जसा पाहणाऱ्याशी संबंध नसतो, कारण तो जागा झाला की तो आपल्या देहाहून वेगळा आहे, स्वप्नामध्ये ते पण फक्त कल्पनेने ते सगळं उभारलेलं आहे, तसा आत्म्याचा दृश्य पदार्थाशी काहीही संबंध नसतो. आता आत्म्याचा संबंध नसतो हे बरोबर आहे, पण तरी आत्म्याचा संबंध का आला? कारण आपल्या देहामध्ये तो आत्मा आहे जो परमेश्वराचा अंश आहे, आणि तो असल्यामुळे या पंचभौतिक जगातले सगळे व्यवहार जे आहेत ते आपल्या भोवतीच होत असतात, आणि मग त्यामुळे आपलं आकर्षण आहे, एखाद्याचा आपल्याला राग आहे, तिटकारा आहे, द्वेष आहे, हे सगळे जे 6 विषय जे आहेत ते विषय त्यातूनच निर्माण झालेले आहेत. आणि म्हणून या ठिकाणी म्हणतात की बहुरूप इवा भाती मायया बहुरूपया रममाणो गुणेश्वस्या महाहम इति मन्यते. भगवंताचं स्वरूप कसं आहे, भगवंत कसा आहे की त्याने अनेक रूपं घेतलेली आहेत. बहुरूप इवा भाती, भाती म्हणजे तो अनेक प्रकारचा आहे असं आपल्याला भासमान होतं. बहुरूप त्याने घेतले, बहुरूप येऊ. रममाणो गुणेश्वया, भगवंत स्वतः या सगळ्या त्रिगुणामध्ये रमलेला आहे असं आपल्याला दिसतं. मागे पण मी ती कथा सांगितली होती, आपल्या लक्षात असेल तर 2 मिनटात सांगतो. एकांना खूप सद्गुरू भेटीची तळमळ होती,
त्यांना तो दृष्टांत झाला, या गावात जा आणि त्या ठिकाणी जा, तिथे तुला तुझे सद्गुरू भेटतील. बरोबर तो बिचारा त्या ठिकाणी तळमळीपोटी गेला. त्याने आपलं दारावर वाजवलं, दार उघडलं. थोडक्यात सांगतोय, आतल्या ग्रस्ताने दार उघडलं तेव्हा त्यांच्या बरोबर म्हणजे कडेवर 2 मुलं त्यांचे नातू होते आणि यांना त्याने यायला सांगितलं. आले ते आतमध्ये बसले. मग म्हणतात की मला तुमच्याकडून अनुग्रह पाहिजे, परब्रह्माविषयी माझ्या काही शंका आहेत, त्या मला तुम्हाला विचारायच्या आहेत. मग ते म्हणतात हो का, बरं बसा 1-2 मिनटात. त्याने ती दोन्ही मुलं घेतली आणि शेजारी असलेल्या विहिरीमध्ये टाकून दिली आणि ते म्हणतात चला आता आपण तुमचे काय प्रश्न असतील ते सांगा. आता लगेच हा बाहेरून आलेला जो शिष्य ज्याला व्हायचं होतं, सत्शिष्य व्हायचं होतं, तो म्हणतो की आधी त्या मुलांना बाहेर काढा, त्यांना तुम्ही का टाकलं? मग ते म्हणतात की अरे त्यांच्याबरोबर मी होतो तेव्हा तुला वाटत होतं मी सुद्धा तुझ्यासारखा प्रपंचात गुरफटलेला आहे. संत देखील आपल्याला प्रपंचात गुरफटलेले आहेत असं वाटतात. नाना महाराज तऱ्हाणीकर, कितीतरी अशी उदाहरणं आहेत जे प्रपंचात गुरफटलेले आहे असे वाटतात, आपल्याला वाटतात, पण त्यांच्या दृष्टीने प्रपंच हा खोटाच आहे. कारण एक पत्नी गेली, दुसरी पत्नी केली तरी संसार सुरू आहे आणि त्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक अडचणीतसुद्धा नाना महाराज तऱ्हाणीकरांनी दत्ताचा संप्रदाय असल्यामुळे तेवढ्याच सोहळ्यामध्ये सगळ्या पूजापाठ सगळं केलेलं आहे, अनुष्ठान केलेलं आहे. त्या लहान मुलीचा, त्यांची लहान मुलगी, नंतर झालेला मुलगा हे अगदी लहान होते, त्यांचा सांभाळसुद्धा त्याने केला आहे. ते सगळं सोवळं पाळून, म्हणजे प्रपंचात असूनसुद्धा असोनी संसारी जिव्हे वेग करी वेदशास्त्र उभारी बाया सदा, या माऊलींच्या चरणांचा प्रत्यक्ष अनुभव सगळ्या संत मंडळीने घेतला आहे. तसं या ठिकाणी भगवंत हा तिन्ही गुणांमध्ये लिप्त आहे असं आपल्याला वाटतं. कृष्णाचा जन्म आपण पहा, रामाचा जन्म पहा, कोणाचाही जन्म पहा, एखाद्या साधू संतांचा, अवतारी पुरुषांचा जन्म पहा, कोणत्या परिस्थितीत होतो, काय नाही, कसा जन्म होतो, लहानपणी किती अपेष्टा असतात, हाल आहे, सगळं आहे. आणि त्यातूनसुद्धा मार्ग काढत आपला जन्म सफळ करण्यासाठी ते प्रयत्नशील असतात. पूर्वजन्मीचं सुकृत असल्यामुळे त्यांचा मार्ग तो सफळ होतो आणि आपलं सुकृत तेवढं नसतं आणि म्हणून आपण त्याच ठिकाणी पुन्हा पुन्हा येत असतो. पुनरपि जन्म पुनरपि मरणम नाही न रक्षती टुकरून करणं, शंकराचार्य सांगतात. तसं या ठिकाणी भगवंत जो आहे तो विविध रूपांचा आहे असं आपल्याला भासतं. कोणती रूपं आता भगवंताची, ज्याच्याकडे कधी आपलं लक्ष जात नाही किंवा गेलं तरी आपल्याला काही तेवढं प्रसन्न वाटत नाही, असं वराह रूप आपण म्हणतो. मत्स्यरूप जय जय राम, कुर्मरूप जय जय राम, वराह रूप जय जय राम, नरसिंह रूप जय जय राम, ही सगळी रूपं जी आहेत भगवंताची, भगवंताने ही रूपं घेतली आणि आपल्याला ते दिसणारं जे रूप आहे तेच रूप आपण पाहतो, पण त्या पलीकडचा भगवंत आपण पाहत नाही आणि म्हणून आपल्याला तो भास होतो. म्हणून जेव्हा तो गुणामध्ये रममाण होतो तेव्हा आपण म्हणतो तो सुद्धा माझ्यासारखाच प्रपंचात गुरफटलेला आहे. आणि मग आपण गुणामध्ये लिप्त असल्यामुळे हे माझे, हे तुझे, हे जे माझे तुझे हे बोलणं आहे ते आपल्याकडून होत असतं. पण जे खरे संत असतात, कबीरांसारखे आहेत, ते कबीर जे आहेत तेव्हा धान्य मोजतात तेव्हा 1 पायली, 2 पायली, 3 पायली, 12 झाल्या आणि नंतर 13, 13, 13, 13च्या नंतर त्यांना पुढे मोजताच आलं नाही. 14, 15 ते म्हणायचेच विसरले, कारण ते सगळं म्हणत होते की हे सगळं धान्य जे आहे ते 13 आहे, सब कुछ 13, माझं काही नाही, सगळं तुझंच आहे भगवंता, असा भाव संतांच्या ठिकाणी असतो. म्हणून आपण आपल्या मोजपट्टीने संतांचं चरित्र मोजू नये, देवतांचं चरित्र आपण मोजू नये आणि तिथेच आपली चूक होती. आणि म्हणून आपण म्हणतो राम एवढ्या वनवासात असताना सीतेचा वियोग झाला, दुःख झालं आणि झाडं आणि पालांनासुद्धा विचारायला लागले, झाडानं विचारायला लागले, सीता तुम्ही पाहिली का? खरं म्हणजे राम वेड्यासारखाच वागला नाही का? असं माणसं म्हणतात, ते अल्पबुद्धीमुळे, अज्ञानामुळे म्हणतात. आता या ठिकाणी आपल्याला सांगतात या अध्यायामध्ये की यर्हि वाव महिम्ने स्वे परस्मिन् कालमाययोः रमेत गतसम्मोहस त्यक्तो दास्ते तदो भयम. जेव्हा काळ आणि माया या दोघांच्या पलीकडे जाऊन आपण काळाच्या आत आहोत, काळानुरूप आपण राहत असतो, काळाच्या काय म्हणतात त्याला 2 लिमिट्स, 2 त्याचे 2 भाग, या जन्मापासून मृत्यूपर्यंत हा सगळा काळ आपला गणला जातो, त्यामध्ये आपण आहोत. आणि त्यामुळे त्या आपल्या अल्पशा आयुष्यामध्ये, अल्प म्हणजे जरी 70-100 जरी म्हटलं तरी भगवंताच्या दृष्टीने हे अल्पच आहे, अत्यल्प आहे. तरी पण त्यामध्ये आपण मी आणि माझे ह्याचीच आठवण निरंतर ठेवत असतो. पण
जसं तुकाराम महाराजांच्या चरित्रामधलं उदाहरण येतं. शेतामध्ये गेले, दिवसभर काम केलं आणि एक मोळीभर मोठा मोळी बांधलेला ऊस जो आहे तो त्यांना त्या ठिकाणून मिळाला. आनंदाने घरी येत होते. लहान मुलं जी आहेत ती रस्त्याने येणारी, तीसुद्धा त्यांना तुकोबा आम्हाला एक ऊस द्या ना, म्हणून प्रत्येकाला ते त्या मुळीमधला एक एक मोठा ऊस काढायचे आणि प्रत्येकाला देत होते. त्यामध्ये त्यांना हा आपला मुलगा नाही, हे बाहेरची मुलं आहेत, ही उनाड पोरं आहेत, हे काय करणार, हे कधी माझ्या उपयोगाचं नाही, हे माझ्या कामाचे नाही, असा विचार त्यांच्या मनामध्ये नव्हता. आत्मवत सर्व भूतेषु अशी अवस्था त्यांची असल्यामुळे सगळे ऊस जे आहेत ते सगळे वाटून दिले आणि एकच ऊसाचा दांडा जो आहे तेवढंच घरी घेऊन आले. त्यांच्या पत्नी आवलीबाई यांनी ते पाहिलं, संतापल्या आणि तोच ऊस घेतला आणि त्याचे 4 तुकडे रागारागाने केले. आता संतांचा भाव कसा असतो पहा. ते म्हणतात, आवले किती छान केलं, आता तू हे ऊस सोडल्यामुळे माझं काम सोपं झालं. 4ही मुलांना आता मी एक एक वाटून देतो. तसं इथे सांगतात, शुकदेव जे आहेत ते राजाला सांगत आहेत की ब्रह्मदेवाच्या निष्कपट तपस्येने प्रसन्न होऊन त्यांना भगवंतानी आपल्या रूपाचे म्हणजे आत्मतत्वाचे उपदेश केला, ज्ञानाचा उपदेश केला. आता हा कसा केला त्याबद्दलचा विचार या अध्यायामध्ये आहे. ब्रह्मदेवांना त्या आकाशवाणी ऐकू आली आणि त्यामध्ये 2च शब्द होते. आपले जे व्यंजन आहेत, स्वर आणि व्यंजन, क वर्ग, च वर्ग, त वर्ग, ट वर्ग, प वर्ग, पाणिनी व्याकरणामध्ये हे सगळं आहे. त्यामधलं 16वे अक्षर आणि 21वे अक्षर. 16वं अक्षर म्हणजे त आणि 21वे अक्षर म्हणजे प. त्यांना हे 2च शब्द ऐकू आले भगवंताचे, त आणि प, त आणि प असं 2-2दा त्याने ऐकलं. आणि मग त्याने विचार केला, भगवंताची ही आकाशवाणी झाली, ती मी श्रवण केलेली आहे. याचा अर्थ असा की भगवंताने आता मला पुढचा मार्ग सांगितलेला आहे की मी आता तप केले पाहिजे. म्हणून मग महात्मा लोक जे असतात ते जे निर्धन आहेत, ज्यांच्याकडे वैभव नाही आणि परमार्थी तो राज्यधारी, परमार्थ नाही तो भिकारी, या नयाने जे वैभव त्यांच्याकडे आहे ते फक्त धन कोणतं असेल तर ते म्हणजे तप. मग या तपाला करण्याची आज्ञा मला ब्रह्मदेवाला झाली असं ब्रह्मदेव समजले. आणि त्यानंतर जवळपास 1000 दिव्य वर्ष, आपले नाही दिव्य वर्ष, देवाचे 1000 वर्ष, प्राण, मन आणि इंद्रिय, कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय हे सगळं एकवटून त्यांनी तपश्चर्येला सुरुवात केली. आणि त्याच ब्रह्मदेवांना पुढे भगवंताची प्रसन्नता प्राप्त झाली आणि ब्रह्मदेवांना भगवंताने वैकुंठाचे दर्शन घडविले. आता त्या वैकुंठामधली परिस्थिती कशी, कुंठित म्हणजे कुठेही वाढ नाही आता कुठल्याही गोष्टीची, कोणत्या क्लेश, मोह, भय या गोष्टीच नाही त्यामध्ये, औषधाला सुद्धा नाहीत. त्यानंतर मी माझे असा पण विचार त्या वैकुंठामध्ये नाही. असं ते वैकुंठाची प्राप्ती त्यांना झाली. आणि साहजिकच त्या ठिकाणी रजोगुण, तमोगुण, सत्वगुण यासुद्धा गोष्टी नाही. तिन्ही पण बेड्याच आहेत. एक लोखंडी आहे, एक चांदीचे आहे, एक सोन्याचे आहे. सत्वगुण सोन्याची बेडी आहे, पण तीसुद्धा माणसाला अडकवून टाकणारी आहे. त्यामुळे तीसुद्धा त्या वैकुंठामध्ये नाही. अशा ठिकाणचं दर्शन भगवंतानी ब्रह्मदेवांना करून दिलं. आणि मग ते म्हणतात त्या ठिकाणी भगवंताचे पार्षद पण दिसले त्यांना. भगवंताचे पार्षद म्हणजे भगवंताच्याच रूपामध्ये, जसं आपण चतुर्भुज रूपामध्ये आपण पाहतो, 4 भुजा आहेत, अस्त्र आहे, शस्त्र आहेत. आणि ते पण काम कोणतं करतात तर भगवंताचे पार्षद, पहारेकरी. दारावर जसं एक वॉचमन असतो तसे हे जय विजय जसे आहेत तसे भगवंताचे पार्षद होते. त्यांचं सगळं वर्णन पाहिलं तर भगवंताचंच वर्णन आहे असं वाटतं. मस्तकावर मुकुट आहे, गळ्यात माळा आहेत, अलंकार आहेत, सगळं आहेत, कानात कुंडल आहेत. आता समर्थांच्या घरीचे स्वान तयास त्यास सर्वही देती मान. समर्थांच्या मोठ्या माणसाच्या घरचं कुत्रं जरी असेल तरी आपण जाऊन त्याच्याबरोबर एकदम चांगल्या प्रकारे व्यवहार करतो. आणि हेच आपल्या प्रपंचामध्ये घेतलं की तुम्ही कुठे होता, कुठे नोकरी केली, तर आपण म्हणतो मी कलेक्टर ऑफिसमध्ये होतो. आता जसं काही कलेक्टर असल्यासारखाच हा वागत असतो, पण कलेक्टर ऑफिसमध्ये गेल्यानंतर तो काय करत होता हे नोकरीमध्ये गेल्यावरच आपल्या लक्षात येतं की मोठ्या खुर्चीवर बसत होता का स्टुलावर बसत होता का नुसताच उभा होता, अशी नोकरी केली हे नंतर. पण
अभिमान कशाचा? कलेक्टर ऑफिसमध्ये होतो. हा अभिमान माणसाला घातक आहे. या ठिकाणी हे पार्षद जे आहेत ते सुद्धा आम्ही पार्षद होतो, पण भगवंताचे पार्षद होतो. याच पार्षदांची काय अवस्था झाली हे आपण सगळे जाणतो. जय विजय 3-3 जन्म राक्षसाचे मिळाले, तेव्हा कुठे ते मुक्त झाले आणि पुन्हा पार्षद म्हणून त्या ठिकाणी आपल्या भाषेत जैन झाले. नंद, सुनंद, प्रबल, अर्हण, जय विजय हे सगळे भगवंताचे पार्षद आहेत. आता भगवंत म्हणतात की ब्रह्मदेव म्हणतात भगवंताला की तुमची आज्ञा झाली, तुमची कृपा झाली आणि ब्रह्मदेवाला ती प्रसन्नता प्राप्त झाली आणि त्याचं फळ त्यांना मिळालं. आणि म्हणून भगवंतानी ब्रह्मदेवाचा हात आपल्या हातात घेतला आणि मधुर वाणीने ब्रह्मदेव आता सांगायला सुरुवात करतात. आता हे जे आपल्याला चतुश्लोकी भागवत पाहायचं आहे त्याचा उल्लेख समर्थाने आपल्या ग्रंथराज दासबोधामध्ये केलेला आहे. तो अगदी एका उभीमध्येच आहे पहा. ब्रह्मा नारदा उपदेशित चतुश्लोकी भागवत पुढे व्यासमुखे भूत विस्तारले. दशक 7 समास 7 ओवी 36वी की ब्रह्मा नारदा उपदेश, ब्रह्मदेवाने नारदांना उपदेश केला चतुश्लोकी भागवताचा आणि पुढे व्यासमुखे बहुत विस्तारले. हे आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आपण 2-3दा या गोष्टी सगळ्या ऐकल्या आहेत. ब्रह्मदेवाने नारदांना सांगितलं, नारदाने व्यासांना सांगितलं, व्यासाने आपले पुत्र शुकदेवांना सांगितलं आणि शुकदेवाने हेच पूर्ण भागवत जे आहे जे विस्तारित होतं, फक्त 4 श्लोकात नव्हतं, पण व्यासांकडून आलेलं असल्यामुळे 18,000 श्लोकांचं परीक्षित राजाला ती सगळी कथा भगवंताच्या लीला सांगितल्या. आणि याच वेळेस त्या ठिकाणी उपस्थित असलेले सूतजी आहेत, रोमहर्षणाचे पुत्र उग्रश्रवा, यांनी पुढे सूतजींनी शौनकादी ऋषींना सांगितलं. असं होत होत हे श्रीमद भागवत जो ग्रंथ आहे तो आपल्यापर्यंत आलेला आहे. आता ते म्हणतात श्री भगवानुवाच. आता एक आपल्या लक्षात आलं असेल, आजच्या प्रवचनामध्ये आपण नेहमीसारखं जे कृष्णाचं म्हणत होतो, भजय व्रजैक मंडनम समस्त पापखंडनम. आता यापुढे कारण पद्मपुराणातील 6 अध्याय आपण पाहिले भागवत महात्म्याचे. त्यानंतर पहिला स्कंद 19व्या अध्यायाचा पाहिला आणि आता दुसरा स्कंदसुद्धा आपला संपत आलेला 9वा अध्याय. 10 अध्याय याच्यामध्ये आहेत. त्यामुळे आता यापुढे आपण या चतुश्लोकी भागवताचे जे श्लोक आहेत त्या श्लोकाचं आपण या ठिकाणी पठण करणार आहोत. म्हणजे हळूहळू श्रवणाने हे चतुश्लोकी भागवतसुद्धा आपल्याला पाठ होईल. असं म्हणतात की दिवसभरात काही नाही झालं तरी चालेल, पण या चतुश्लोकी भागवताचा उच्चार आपण आपल्या वाणीने रोज केला पाहिजे. चतुश्लोकी म्हणजे 4 श्लोक यामध्ये आहेत, पण त्यातले पहिले 2 श्लोक आहेत 30 आणि 31वा श्लोक हा त्याची पूर्वपीठिका आहे आणि शेवटचा जो श्लोक आहे तो त्याचा अन्वय व्यतिरेकाने तो सांगितलेला आहे. म्हणून मधले जे श्लोक आहेत 32, 33, 34 आणि 35 या 4 श्लोकांना चतुश्लोकी भागवत असं म्हणतात. ते आपण 6 श्लोक आहेत ते या ठिकाणी म्हणणार आहोत रोजच्या रोज प्रत्येक शुक्रवारच्या प्रवचनामध्ये. श्री भगवानुवाच. ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं स्वरहस्यन्तदङ्गञ्च गृहाणगदितं मया यावानहं यथाभावो यद्रूपगुणकर्मकः तथैव तत्त्वजिज्ञासु तथैव तत्त्वविज्ञानम् अस्तु ते मदनुग्रहात्. म्हणजे 30 आणि 31वा श्लोक झाला. आता 32वा सुरू होतं. म्हणजे चतुश्लोकी भागवताचे 4 श्लोक. अहमेवासमेवाग्रे नान्यं यत् सदसत्परं पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहं ऋतेर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेत् च आत्मनि तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु प्रविष्ठान्यप्रविष्ठानि तथा तेषु न त्वेष्वहम् एतावदेव जिज्ञासं तत्त्वजिज्ञासुनात्मनः अन्वयव्यतिरेकाभ्यां यत् स्यात् सर्वत्र सर्वदा. हे 4 श्लोक झाले. आता शेवटचा श्लोक त्यापैकी 7 श्लोक आहेत. एतमन्तं समातिष्ठ परमेण समाधिना भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कर्हिचित्. असे हे श्लोक आहेत. म्हणजे दुसऱ्या अध्यायातील दुसऱ्या स्कंदातील 9व्या श्लोकातील
हे श्लोक 30, 31, 32, 33, 34, 35 आणि 36. मधले जे 4 आहेत 32, 33, 34, 35 ज्यांना चतुश्लोकी भागवत असं म्हणतात. 4 श्लोक आहेत. आता या सगळ्या श्लोकाचा आपल्याला हळूहळू त्याचा अर्थ आपल्याला पाहायचा आहे. म्हणजे भगवान जे आहेत ते ब्रह्मदेवानं हे सगळं सांगत आहेत. ब्रह्मदेवा, तुझ्या हृदयात सर्व वेदांचे ज्ञान आहे. सृष्टी रचना करण्यासाठी तू एवढी चिरकाल अशी तपस्या केलेली आहेस. मला तू संतुष्ट केलेले आहेस. जेव्हा आपण एखादी अनुष्ठान करतो, तपश्चर्या करतो, ती निष्काम असली पाहिजे हे या ठिकाणी सांगितले. कारण मनामध्ये प्रापंचिक बुद्धी ठेवून जर आपण काही साधना केली तर मात्र भगवंत कधीच प्रसन्न होत नाही. महाराज जसे म्हणतात, गोंदवलेकर महाराज, की हिंग मिरे अशा गोष्टी. आम्ही कस्तुरीचं दुकान टाकलं आणि गिऱ्हाईक मात्र आम्हाला हिंग मिरेच मागत आहेत. आम्ही प्रपंचातून बाहेर पडण्यासाठी यांच्यासाठी सगळे तारू जहाज घेऊन या ठिकाणी आलेले आहोत. पण ही सगळे माणसं जे आहेत ते मात्र प्रपंचातल्याच गोष्टी आम्हाला विचारतात. मागं नेणं काही सांगण्यास आलो, आम्ही विठ्ठलाच्या भजनात नालो, अशी अवस्था यांची केव्हा होईल? आणि यामुळे सर्व संतांना ती विवंचना अखंड सतावत असते. म्हणून योग साधना करणारे किंवा कुठल्याही प्रकारचे सकाम अनुष्ठान करणारे जे आहेत ते मला कधीच प्रसन्न करू शकत नाही. आता उदाहरण घ्या याचं. लहान मुलगा शाळेत जातो, आई त्याला डब्बा देते. डब्यामध्ये काय आज असं विचारतो. मग ते सांगते 2 चॉकलेट आहेत, 1 बिस्किट आहे, अजून काहीतरी गोड आहे जे तुला आवडतं, असं म्हणून तो मुलगा शाळेत जातो. आणि जेव्हा ते मध्यंतर होतं तेव्हा त्याची आतुरता ते सगळं खाण्याची असते. म्हणजे त्या खाण्यामुळे, त्या डब्यामुळे, त्या आवडीच्या गोष्टीमुळे त्याला ती शाळेत जाण्याची सवय लागते. पुढे पुढे जेव्हा तो मोठा होतो, चांगला मोठा होतो, तरुण होतो, तेव्हा आपण म्हणतो, अरे काय जेवायला किती वेळ आला, का नाही आलास? तेव्हा तोच पोरगा, कारण आता प्रपंचाची जबाबदारी त्याच्या लक्षात आल्यामुळे तो म्हणतो, नाही मला वेळच नव्हता, आता मी आलो आहे, आता लगेच मला वाढा, कारण मला पुन्हा जायचं आहे. म्हणजे हे काय, प्रपंचामध्ये माणूस असा हळूहळू लिप्त होतो. जे लहानपणी आकर्षण म्हणून जे आपण डब्यात नेत होतो, पुढे ते आकर्षण तसं राहत नाही. मग कामाची व्याप्ती वाढल्यामुळे कामामध्ये तो मग्न राहतो. अशी जशी अवस्था आहे तसं या ठिकाणी सकाम, जरी या ठिकाणी डब्यामध्ये नेणाऱ्या वस्तू ह्या सकामच आहेत त्या, पण पुढे गेल्यानंतर खरं काम जे आहे, खरं आपलं कर्तव्य जे आहे त्याची जाणीव झाल्यानंतर प्रत्येकाला, नागरिकाला त्या कर्तव्याची जाणीव झाल्यामुळे इतर गोष्टींकडे त्याचं लक्षसुद्धा जात नाही. तसं ब्रह्मदेवा, तू सगळं हे तप केलं. माझे तप 16 आणि 21 अक्षर हे जे आहेत, या 2च शब्द तू ऐकले आणि त्याचा अर्थ तुला बरोबर समजला. अंतर्निष्ठांच्या खुणा अंतर्निष्ठ जाणती. आपल्याला तप म्हणलं की आपण म्हणतो काहीतरी टप 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 वाजतंय, काहीतरी छतावर काहीतरी पडत असेल ते जाऊन पहा. म्हणजे आपली प्रापंचिक वृत्ती इथपर्यंत जाते. पण ब्रह्मदेवाच्या लक्षात आलं की भगवंताने मला तप करण्यास सांगितलेलं आहे. आणि म्हणून भगवंत खूप आनंदित झाले, प्रसन्न झाले आणि त्यांनी पुढचा श्लोक म्हणला त्या ठिकाणी. वरम वरय भद्रंते वरेशम माभिवांछितम ब्रह्मश्रेय परिश्राम्य पुंसो भगवद्दर्शनावधी. म्हणजे म्हणतात ते की ब्रह्मदेवा, तुझे कल्याण असो. तू एवढं चांगलं तप केलं की तुला जो एक पाहिजे तो वर माग. सर्व जीवांच्या, सर्व साधनांचे फळ जे आहे ते म्हणजे माझं दर्शन आहे. आता तुला तर माझं दर्शन झालेलं आहे आणि तप असं म्हणत तू एवढं सगळं जे मिळवलं आहेस, त्यामुळे तुला मी वैकुंठाचं दर्शन पण तुला करून दिलेलं आहे. आणि हे दर्शन अगदी दुर्लभ असं दर्शन आहे, पण ते त्या एका तपामुळे तुला प्राप्त झालेले आहे. सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मतस्मृतिर्ज्ञानमपोहनंच सर्वै वेदैश्च सर्वैरह वेद्यो वेदान्तकृत वेद विदैव चाहं. श्रीमद भगवद्गीतेमध्ये 15व्या अध्यायामध्ये हा श्लोक येतो. सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो, सर्वांच्या हृदयामध्ये अति निकट असणारा मीच आहे. स्मृतिर्ज्ञानम अपोहनंच वेदैश्च सर्वै, सगळे वेद, पुराण, उपनिषद हे सगळं माझंच गुणगान गातात आणि असा मी आहे असं भगवंत सांगतात. म्हणून आपणच आपल्या ज्ञानाने माझी इच्छा जाणतात. ब्रह्मदेव म्हणतात की आपण, माझी इच्छा काय आहे, मला काय पाहिजे हे आपण जाणलेलं आहे आणि म्हणून ते तुम्ही मला या वैकुंठाचं दर्शन घडवून दिलेलं आहे.
भगवान इच्छिक्षितम अहम करवाणी यतंद्रिया नेहमान प्रजा सर्गम बद्धेयम यत अनुग्रहात. आता आपण माझ्यावर एवढीच कृपा करा की मी तत्परतेने आपल्या आज्ञेचे पालन करू शकेन. आज्ञा काय होती भगवंताची? तप करण्याची. आता मी चांगलं तप करेन आणि आपण जे मला प्रजासृष्टीसाठी या ठिकाणी नेमलेलं आहे ते मी आता यापुढे करीत राहीन. म्हणून सृष्टीची रचना करत असताना एखाद्या वेळेस माझ्याकडून अपराध होऊ शकतो आणि म्हणून ब्रह्मदेवाने भगवंताजवळ मागितलेलं आहे की एवढी सगळी रचना करत असताना मला कुठल्याही प्रकारचा अभिमान होऊ नये. कर्तेपणाचा अभिमान. आता हाच कर्तेपणाचा अभिमान घेऊन आपण 100 वर्ष जगत असतो आणि ब्रह्मदेवाने एवढी सगळी सृष्टी निर्माण केल्यावर ते मागतात भगवंताजवळ काय तर मला कर्तेपणाचा अभिमान होऊ देऊ नको. हीच तुझी कृपा माझ्यावर सदैव राहू दे आणि तुझ्या आज्ञेचे मी पालन करीत राहीन. गर्भी म्हणे सोहम सोहम, बाहेरी पडता म्हणे कोहम, अशी आपली अवस्था. गर्भामध्ये असताना त्या सगळ्या यातना पाहून तो गर्भस्थ शिशू जो आहे, तो जे बालक आहे, तो जो भ्रूण आहे, तो म्हणतो की भगवंता या सगळ्या किळसवाण्या प्रकारापासून मला सोडव आणि मला जन्म दे आणि माझा जन्म झाल्यानंतर मात्र मी अखंडपणे तुझे स्मरण करीत राहील. आणि जन्म झाला. भगवंताने आठवण करून दिली त्याला आणि मग म्हणतो की मी असं काही म्हटलंच नव्हतं. म्हणजे आज जे राजकीय नेते जसे बोलतात तसंच आपण सगळेजण बोलत असतो असं मला तरी वाटतं. कारण जीवनामध्ये भगवंताच्या आश्रयाशिवाय अन्य आश्रयो त्यागः. आपल्या नारद भक्ती सूत्रामध्ये म्हणतात की अन्य आश्रयाचा त्याग करणं म्हणजे भगवंताच्या आश्रयाला राहणं. असं जो असेल त्याचं जीवन सफल होईल. आणि म्हणून आपल्याला समर्थसुद्धा सांगतात की देवाचे इच्छेने वर्तावे, देव करील ते मानावे, मग सहजचे स्वभावे कृपाळू देव. मी करता म्हणसी तेणे तू कष्टी होसी, राम करता म्हणता पावसी, यश कीर्ती प्रताप. याप्रमाणे मला अभिमान होणार नाही. कारण अभिमान प्रत्येकालाच होतो. भगवंतालासुद्धा होऊ शकतो, ब्रह्मदेवालासुद्धा होऊ शकतो. पण ब्रह्मदेव स्वतः मागतात की मला या सृष्टी उत्पत्तीचा अभिमान होऊ नये, असा मला वर द्या. आणि वरम वरे भद्रंते. कारण भगवंतानेच त्यांना मागितलं आहे की तू आता चांगला वर माग, मी तुला देतो, कारण मी प्रसन्न झालेला आहे. आणि मग आता ते सांगायला सुरुवात करतात. ज्ञानम परमवियम वे यद विज्ञान समन्वितम सरहस्यं तदंगंच ग्रहाण गतितम मया. आता ही पार्श्वभूमी सांगतात. काय पार्श्वभूमी आहे की अनुभव, भक्ती आणि साधनायुक्त असे गोपनीय ज्ञान मी तुला सांगतो. जे ज्ञान मी तुला सांगत आहे त्यामध्ये तुला तो अनुभव आला पाहिजे. मी जे काही तुला आता प्रबोधन करत आहे त्याचा अनुभव तू स्वतः घे. त्यानंतर भक्ती म्हणजे माझी भक्ती ज्याने केली. भक्ती म्हणजे भगवंतापासून विभक्त नसणे म्हणजे भक्ती. आता भगवंतापासून विभक्त होणे म्हणजे काहीतरी मी वेगळा आणि भक्ती. पण भक्ती करण्यामध्ये या तिन्ही गोष्टी असतात. भक्त आहे, भगवंत आहे आणि त्याची भक्ती करण्याची क्रिया आहे. पण या सगळ्या त्रिपुटीला लय जेव्हा होईल, केव्हा होईल? जेव्हा आपण भगवंताशी एकरूप होऊ तेव्हा. राम आणि दास दोघे पहुडले रामी, हेही बोलावया दुजा नुरेच ते धामी. की रामाची शेजारती करत असताना भक्त जो आहे तो रामाची शेजारती करत आहे आणि ते करत असताना देहरूपाने तो रामाशी म्हणजे नामीशी असा एकरूप झाला की आता मी एकरूप झालेलो आहे हे सांगायसुद्धा तो सिद्ध करत नाही. मंदिरात जाऊन, मठात जाऊन, एखाद्या संतांच्या चरित्रामध्ये जाऊन आपण जर पाहिलं तर ते भगवंतापासून वेगळेच असतात असं आपल्याला दिसतं. पण ते भगवंताशी एकरूप झालेले असतात. तशी परिस्थिती आपली झाली पाहिजे. आणि म्हणून इथं सांगतात अनुभव, भक्ती आणि साधना. आता जी साधना, आता साधनेच्याबद्दलचं खूप छान आजच ऐकलं आम्ही. रामायण चालू आहे सध्या. काय त्यांचं नाव? राघवाचार्य यांचं कांदिवली मुंबईमध्ये एक रामायण चालू आहे. 2-3 दिवस झाले. त्यामध्ये तेच हे सांगतात की सकाम आणि निष्कामबद्दल ते बोलत होते. साधनाने युक्त. आता हे साधनं काय असतात? ती साधनं म्हणजे एखाद्या ठिकाणी पोचण्यासाठी जो मार्ग आहे ते म्हणजे साधन आहे. त्या मार्गाने गेलं की आपल्याला गंतव्य प्राप्त होणार आहे. त्यांनी छान उदाहरण सांगितलं
खिशामध्ये 100 रुपये आहेत किंवा 10 रुपये आहेत आणि हिरे माणिक त्याचे दागिने घ्यायला आपण दुकानात गेलो ते आपल्याला मिळणार नाही. कारण त्याला त्याच्या योग्यतेनेच आपल्याजवळ त्या सगळ्या वस्तू पाहिजेत, तेव्हा भगवंत प्रसन्न होईल. पण आपण सकाम आहे आणि भगवंत निष्काम आहे. आता निष्काम भगवंताकडून सकाम म्हणजे कामनेने युक्त होऊन जर गोष्टी मागितल्या तर भगवंत एक प्रकारे आपल्याला देतील, पण त्या आपल्याला चिरकाळ टिकणाऱ्या अशा नसतील. पण नेहमीसाठी आपल्याजवळ राहावं असं जर काही असेल तर आपण पाहतो अनेक ठिकाणी माता पित्याने मागितलेलं आहे भगवंताचं दर्शन झाल्यावर, भगवंता तुझ्यासारखाच पुत्र आम्हाला व्हावा. आता भगवंत म्हणतात की माझ्यासारखा पुत्र व्हायचा असेल तर माझ्यातला अंश अवतार वगैरे असं नकोच, कारण मलाच त्या ठिकाणी जावं लागेल तरच तो माझ्यासारखा राहील, कारण माझ्यासारखा दुसरा अन्य असू शकत नाही. म्हणून प्रत्यक्ष भगवंताने अशा मातापित्यांच्या पोटी जन्म घेतला आणि मग परित्राणाय साधूनां विनाशायचं दुष्कृतां ही व्यवस्था करण्यासाठी भगवंताने अनेक अवतारांमध्ये जन्म घेतलेले आहेत. मग या ठिकाणी असं ते गोपनीय असं जे ज्ञान आहे ते मी तुला सांगणार आहे आणि ते तू आता ग्रहण कर. आता श्रवण केल्याचे फळं क्रिया पालटे दत्ता. हे तर साधं श्रवण झालं, क्रियापालट हा झाला पाहिजे आणि तो होत नसेल तर जे काही श्रवण केले ते सगळं वाया जाणार आहे. म्हणून तो क्रियापालट होणं हे म्हणून समजले आणि वर्तले ते भाग्यपुरुष झाले. या वेगळे उरले ते करंटे जन असं समर्थ आपल्याला सांगतात. आता पुढच्या ह्याच्यात सांगतात यावानहम यथा भावो यद्रूप गुणकर्मकः तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात. भगवंत स्वतःचा विस्तार किती आहे ते सांगतात. यावानहम यथा भावो यद्रूप गुणकर्मकः, की माझा जेवढा विस्तार आहे किंवा माझ्यामध्ये जे लक्षणं आहे, माझी जितकी रूपं आहेत आणि जशी रूपं आहेत, माझे जेवढे गुण आणि लीला आहेत, त्या सगळ्या तत्वांचा तू माझ्या कृपेने या ठिकाणी अनुभव घे. म्हणजे काय? रामकृष्ण परमहंस म्हणतात 1836 सन ते 1886 एवढं त्यांचं आयुष्य. सन 1863 विवेकानंदांचा जन्म झाला. 1881 गोष्ट मी सांगत आहे. 50 वर्षाच्या रामकृष्ण परमहंसाच्या आयुष्यामध्ये शेवटच्या 5 वर्षापर्यंत या नरेंद्राने जाऊन त्यांची भेटसुद्धा घेतली नाही. त्या कालीमातेच्या तिथे असणाऱ्या झोपडीमध्ये रामकृष्ण परमहंस रोज त्या ठिकाणी वाट पाहतात की आता नरेंद्र येईल, आता नरेंद्र येईल. कारण त्या ब्रह्मलोकामध्ये मी त्याला आश्वासन दिलं होतं की तुझा पुढचा जन्म जेव्हा होईल त्या ठिकाणी मी अगोदर जन्म घेईल आणि मग तुझा मी गुरु म्हणून राहील. पण अजूनही तो आला नाही, अजूनही तो आला नाही. या तळमळीपोटी ते रोज संध्याकाळी निराश व्हायचे. आता नाही तर उद्या तरी येईल. जसे शबरीने जशी वाट पाहिली तसं रामकृष्ण परमहंसांनी वाट पाहिली आहे. मग ऑक्टोबर सन 1881 या महिन्यामध्ये स्वतः नरेंद्र त्या ठिकाणी चालत गेलेले आहेत आणि ते त्यांना विचारतात तुम्ही देव पाहिला आहे का? म्हणजे अशा शिष्य सद्गुरूंना भेटणं हे सुद्धा पूर्वसंचिताने असतं आणि तेव्हा ते त्याला सगळं देऊन टाकतात. तेव्हा ते रामकृष्ण परमहंस म्हणतात अरे मी त्याला आता सगळं देऊन टाकलं, आता मी पूर्णपणे भिकारी झालेलो आहे. म्हणजे माझं जे गोपनीय असं ज्ञान आहे ते मी सगळं तुला देऊन टाकलेलं आहे. सरहस्यं तदंगंच ग्रहाण गदितं मया. मी सगळं तुला द्यायला तयार आहे, तू आता ते ग्रहण कर. म्हणून माझ्या तत्वाचा अनुभव जो आहे तू आता घे. अहमेवा समेवाग्रे नान्यम यत सत्परम पश्चादहम यदेतच्च यो वैशिष्येत सोऽस्म्यहम. 3रा श्लोक आहे त्यामध्ये. आता काय सांगतात की सृष्टीच्या पूर्वी केवळ मीच होतो. सृष्टीच्या पूर्वी म्हणजे या ठिकाणी काहीच नव्हते, तेव्हा मीच होतो या ठिकाणी. नंतर ही सृष्टी ब्रह्मदेवाने माझ्या सांगण्याप्रमाणे निर्माण केली. माझ्या सांगण्याप्रमाणे विष्णूने याचा प्रतिपाळ केला आणि माझ्या सांगण्याप्रमाणे भगवान शंकराने या ठिकाणचा संहारसुद्धा केला. हे तिन्ही देव जे आहेत, उत्पत्ती स्थिती आणि लय या तिघांची जबाबदारी यांना दिली आणि ते माझ्या सांगण्याप्रमाणे या ठिकाणी सगळं कार्य करीत आहेत. प्रत्येक कल्पामध्ये या तिन्ही देवता भगवंताच्या इच्छेने पुन्हा पुन्हा निर्माण होतात आणि तेच कार्य पुन्हा करीत जातात. आणि भगवंत कसं की त्यांच्या मनामध्ये आलं तेव्हा सृष्टीचा हा उत्पत्ती झाली, त्यांच्या मनात आलं तेव्हा संहार झाला. या तिन्ही गोष्टींचा साक्षी जो आहे तो एक भगवंत आहे
अहमेवा समय वागरे, मी सगळ्यात अग्रज म्हणजे मोठा भाऊ, सगळ्यांचा अग्रज असणारा मीच आहे. अहम एवा म्हणजे मीच एकटा, एवा म्हणजे सगळं मीच एकटा, दुसरा कोणीही नाही. या चराचर सृष्टीमध्ये दुसरा कोणी नसताना मीच एकटा होतो. मग पुढे ही सृष्टी निर्माण झाली तेव्हासुद्धा मीच आहे, पण मी प्रत्यक्ष तुम्हाला दिसणार नाही. पण माझी अनंत रूपे जे आहेत, नाना देही देव एका विराजे, नाना नाटक लीला सुंदर रूप साजे, नाना तीर्थक्षेत्री अभिनव गती माझे, अगाध महिमा पुण्य ब्रह्मांडी गाजे. आत्मारामाची जी आरती आपण म्हणतो त्याचा अर्थ या चतुश्लोकी भागवतापर्यंत जाऊन पोचलेला आहे. हे लक्षात येण्यासाठी सुद्धा आपण चिंतन केलं पाहिजे, तर ते आपल्या लक्षात येईल. नाही तर आपली आरती एकीकडे राहते, भागवत एकीकडे राहते, असं न होता भक्तिभावाने अंतःकरणाने तू हे श्रवण केलंस, ब्रह्मदेवाला सांगतात ते, आणि त्यामुळे त्याचा अनुभव, 3 गोष्टी सांगितल्या, अनुभव, भक्ती आणि साधनाने युक्त, ह्या तिन्ही गोष्टी ह्या आपल्याजवळ पाहिजेत. मग आता काय म्हणतात ते, अहमेवा समय वागरे नान्यम दद सदसत्परम पश्चादहम यदैतच्च यो वशिष्येत सोस्म्यहम. माझ्या व्यतिरिक्त या ठिकाणी किती गोष्टी आहेत. मी नसताना या ठिकाणी काय काय दिसतं आपल्याला पहा. स्थूल आहे, सूक्ष्म आहे. या दोन्हींचं कारण, स्थूल आणि सूक्ष्माचं कारण काय, ते म्हणजे अज्ञान आहे, आणि अज्ञानाच्या पलीकडे जे आहे ते ज्ञान आहे. मग या सृष्टीच्या उत्पत्तीनंतर जे जे काही प्रतीत होते, म्हणजे जे जे आपल्याला दिसते, ते सर्व मीच आहे. चिद्विलासवाद ज्ञानेश्वर महाराजांचा, हे सगळे मोठमोठे शब्द आहेत, मला तर ते माहीतसुद्धा नाही. पण तो चिद्विलासवाद म्हणजे जे काय, ते जे जे आपल्याला दिसतं त्या सगळ्यांच्या मुळाशी मीच आहे. म्हणून करी सुख संवाद जो उगमाचा, जगी धन्य तो दास सर्व. अत्यंत सोप्या शब्दामध्ये खूप मोठा गहन अर्थ असणारे हे आपले मनाचे श्लोक आहेत. अर्थ शब्द समजायला खूप सोपा आहे, पण त्याचा विचार केला तर इतका खोलामध्ये त्याचा विचार जातो. मग असं ते अज्ञान आहे त्याचा नाश, त्यानंतर जी उत्पत्ती आहे, जे प्रतीती होते म्हणजे ज्याचा अनुभव येतो, साधनं आहेत वेगवेगळे, ते सगळे मीच आहेत. म्हणजे झाड तेच आहे, झाडापासून त्याचं लाकूड घेतलं, त्या लाकडापासून काही सुंदर वस्तू तयार झाल्या, त्याच लाकडाची मूठ करून एक कुऱ्हाड पण तयार झाली. त्या कुऱ्हाडीने त्याच झाडाचं काय म्हणतो आपण, ते झाड तोडलंसुद्धा तरी त्या झाडाला आता मी पुढे वाढणार नाही असं म्हणण्याची हिंमत नाही, कारण ते सगळं परब्रह्माने निर्मित केलेलं आहे. आणि म्हणून वाढणे हा स्वभाव जो आहे, अंकुर आहे तो फुटणं, मग पुन्हा वाढणं, आणि मग हळूहळू काही वर्षानंतर ते झाड कुजून जातं, ते झाड पडून जातं. हे जसं आहे तसं जन्म आणि मरण हे सगळं माझ्या सत्तेने होत असतं. येथ बोरिला विशद भक्ती मार्ग. मग काय आहे इथे, काय विशद केलं ग्रंथराज दासबोधामध्ये, सगळ्या गोष्टी सांगितल्या, पण खरा भक्ती मार्ग जो आहे तो या ठिकाणी सांगितला. मग आता ते म्हणतात की जेव्हा या सगळ्या गोष्टींचा प्रलय होईल तेव्हा काय राहील, तर प्रलय झाल्यानंतर पुन्हा मीच या ठिकाणी राहणार आहे. तर मीच सगळीकडे आहे, मीच सगळीकडे नटलेला आहे. तो मुक्ताबाईंचा अभंग आहे, खूप छान अभंग आहे चांगदेवांसाठी. मुक्ताबाई म्हणतात, जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे, जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे, एकची माती नाना भिंती परळ आणि सुगडे, जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे, एकची सोने नाना लेणी, एकच सोनं, बुगडी काय, बुगडी तोडे, हे सगळे अलंकार जे आहेत ते एकच सोनं असतं, पण त्या अलंकारामुळे, त्या आकारामुळे, त्या रंगामुळे, त्या चमकण्यामुळे ते आपल्याला आकर्षक वाटतं, पण मुळामध्ये ते एकच असतं. तसं जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे, चांगदेवाला सांगतात ते की सगळं ब्रह्म जे आहे, तत्त्व जे आहेत, भगवंत जो आहे तो सगळीकडेच आहे, पण ती पाहण्याची दृष्टी आपल्याला आली पाहिजे, तरच याचा सगळा अनुभव येईल. आणि अनुभव आणि ते पाहण्यासाठी मुळामध्ये भक्ती असली पाहिजे, आणि त्या भक्तीने तो अनुभव येण्यासाठी साधनांची आवश्यकता आहे. या तिन्ही गोष्टी असतील तर भगवंताचं ते स्वरूप आपल्याला लक्षात येईल. आणि म्हणून बृहदारण्यक उपनिषदामध्ये जो श्लोक येतो तो श्लोक आपण नेहमीच म्हणतो तसा, ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. मी स्वतः पूर्ण स्वरूप आहे.
आणि या पूर्णामध्ये जो काही भाग काढला, म्हणजे मी जेव्हा अहमेवा समागे वागरे, जेव्हा मी एकटाच होतो त्यापासून हे सगळं निर्माण झालं. आणि जरी हे निर्माण झालं तरी माझ्यामध्ये काहीच फरक पडला नाही, मी तसाच आहे. सूर्य एकच आहे, त्याच सूर्यप्रकाशाने अनेक गोष्टी चालतात. फ्रीजसुद्धा आपण पाहतो ते सुद्धा त्याच सूर्यप्रकाशाचंच आहे. एखादं कूलर असेल ते सुद्धा आहे. एखादं हीटर असेल तरी त्याच विजेने ते तयार होतं, त्याच विजेमुळे ते चालतं. हे जसं आहे तसं एकच तत्त्व आहे. एकतत्व दृढधरी म्हणा, हरीसे करुणा येईल तुझी. मग ते एकतत्व कोणतं की जे मी आपलंसं केलं पाहिजे, ते सगळं अनेक ग्रंथामध्ये उपनिषदांमधनं तेच तत्त्व सांगितलेलं आहे. आणि म्हणून आता आपल्याला शेवटच्या भागामध्ये यायचं. त्या श्लोकामध्ये म्हणतात ते आता 2 श्लोक शेवटचे राहिले. ऋतेर्थम यत् प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनी यद विद्यात्मात्मनो मायाम यथा भासो यथा तमः. म्हणजे काय, आपल्या ग्रंथराज दासबोधामध्ये दशक 18 समास 5 मधली एक ओवी आहे. माये करता कोणी एक अन्वय आणि व्यतिरेक ते माया नसता विवेक कैसा करावा. म्हणून असं सांगतात ऋतेर्थम यत् प्रतीयत, म्हणजे ज्याप्रमाणे चंद्र हा एक आहे, एकच चंद्र असतो. सूर्य पण एकच आहे आपल्या दृष्टीने. या भूमंडळामध्ये सगळ्या ह्याच्यामध्ये 200 सूर्य आहेत अशी कल्पना विज्ञानाने आपण पुढे आणलेली आहे. पण मुळामध्ये सूर्य एकच आहे. हे भगवान आहे. सूर्य आणि चंद्र या 2च देवता आहेत ज्या आपल्याला रोज दिसतात, पण आपलं तिकडे लक्षात नसतं. पण जसा दृष्टीदोष निर्माण झाला की 2 चंद्रांचा भास होतो. जेव्हा डोळे तपासायला जातो तेव्हा ते समोर काहीतरी ठेवतात, एक वस्तू ठेवतात आणि मग विचारतात हे तुम्हाला काय दिसतं. आम्ही फिजिक्समध्ये ते प्रॅक्टिकल करत होतो निडल घेऊन. त्याच्यामध्ये रिफ्लेक्स आहे का हे पाहायचं असतं. म्हणजे एकाच्या ठिकाणी 2 दिसतात का, हा जो अनुभव आहे तसा चंद्र हा 2 भासतो. 2-4 समोर खिडकीला जे गज असतात त्या गजामधून पलीकडे पाहताना जो 2 गज असतील तर त्या ठिकाणी आपल्याला 4 पण दिसतात आपल्या डोळ्याला, कारण तो डोळ्याचा दोष असतो. मुळामध्ये ते 2च असतात त्या ठिकाणी. तसं दुसरी कोणतीही वस्तू नसताना परमात्म्याच्या ठिकाणी तिचा भास होतो. म्हणजे मुळामध्ये मीच आहे, पण तुम्हाला तो वेगवेगळा भास होतो. आई, मावशी, काका, काकू हे सगळे जे आहेत ना, हे सगळे नाते जे आहेत ते कुठून तयार झाले असं विचार केला तर एका त्या कुमारिका मुलीचं लग्न झाल्याबरोबर एका लग्नामुळे ती कोणाची काकू झाली, ती कोणाची मावशी होती, ती कोणाची वहिनी झाली. असं हे सगळे नाते तिला जे चिकटलेले आहेत ते कशामुळे झाले, त्या एका लग्नामुळे झाले. तसं मीराबाई ज्या सांगतात मेरे तो गिरीधर गोपाल, त्याप्रमाणे एकच भगवंत जो श्रीकृष्ण तोच माझा एकटा सखा आहे, माझा तोच एकटा नवरा आहे, तेच माझे पती आहेत आणि अन्य जे आहे ते सगळं मायाच आहे. म्हणून या ठिकाणी पुढचा शब्द येतो. जसा नक्षत्रामध्ये राहू हा सुद्धा नक्षत्र आहे राहू, पण तो दिसत काही नाही. त्याप्रमाणे आत्मा सर्वत्र आहे आणि असूनही आत्मा दिसत नाही, पण त्याची प्रचिती मात्र येते. आत्मा आहे म्हणून मी बोलतो, आत्मा आहे म्हणून तुम्ही सगळे श्रवण करता, आत्मा आहे म्हणून आपण आनंद घेतो आणि दुसऱ्या गोष्टीने आत्मा आहे म्हणून आपण दुःख पण भोगतो. मेल्यावर कशाचं दुःख, जे राहतात ते दुःख करतील, पण जो मरतो त्याला कोणतं दुःख काहीच नाही. फक्त शेवटचं दुःख जे मरताना असेल तेच आहे. या व्यतिरिक्त माझा कुठल्याच गोष्टीचा संबंध नाही अशा रीतीने आसक्त निरासक्त असं जीवन जगणं. मी कशातच नाही, मी वेगळा आहे, माझं मूळ स्वरूप वेगळं आहे असं ठेवून जो संसार करतो तो संसारी असून मुक्त, अखंड पाहे युक्तायुक्त विचारणा आहे असं विदेही अवस्था या सगळ्या चतुश्लोकी भागवताने माणसाला दाखवून दिलेली आहे. पुढे म्हणतात यथा महांती भूतानी भूतेषुच्चा वचेषुनु प्रविष्ठाने प्रविष्ठाने तथा तेषु न तेषु अहम. म्हणजे प्राण्यांच्या पंचभूता रचित लहान मोठे शरीर असतात. त्या शरीरामध्ये ही पंचमहाभूतं आहेत. त्यांचे त्यांचे कार्य ते करत राहतात. पण आपण असं म्हणतो की त्यामध्ये आत्म्याने प्रवेश केला आणि मग तो जेव्हा जातो तेव्हा म्हणतो त्याच्यातला आत्मा निघून गेला. रामनाम सत्य आहे ते तेव्हा कळतं. म्हणून सुरुवातीपासूनच त्या ठिकाणी कारणरूपाने मी आहेच. कारण काय,
हे कसं आहे, सूर्य आणि कवडसा, झोपडीला जो कवडसा असतो, छोटंसं छिद्र असतं, त्यामधून सूर्यकिरणं आतमध्ये येतात आणि तो कवडसा, ते छिद्र जर आपण बुजवलं तर आत काहीच येणार नाही. सूर्यप्रकाश हा बाहेरच आहे, तो आत येणार नाही. मग तो आत आला आणि बाहेर गेला. हे कोणामुळे झालं? त्या झोपडीचं छत आणि त्यामध्ये असलेलं छिद्र. म्हणजे देह आहे म्हणून आत्म्याची सत्ता आहे आणि देह नाही तर आत्म्याची सत्ता नाही. पण आत्म्याची सत्ता आहे आणि नाही हे जरी खरं असलं तरी पण परब्रह्माची सत्ता आहे हे मात्र तेवढंच निर्विवाद सत्य आहे. हेच या ठिकाणी यथा महन्ति भूतानि भूतेषुचा वचेषुनु प्रविष्ठानि अनुप्रविष्ठानि ते तथा तेषु न तेषु अहम. म्हणजे आत्मदृष्टीने पाहिलं तर माझ्या व्यतिरिक्त दुसरी कोणतीच गोष्ट नाही. जसं हनुमंताला विचारते, हनुमंत सांगतात, देहबुद्ध्या तु दासोहम आत्मबुद्ध्या तदंशम. म्हणजे देहबुद्धीने पाहिलं तर भगवंता रामाला म्हणतात की मी तुझा भक्त आहे, पण आत्मबुद्धीने पाहिलं तर मी आणि तू असे वेगळे नाहीत. सांडिली त्रिपुटी दीप उजळला घटी, हे जे आपण म्हणतो आरतीमध्ये, त्याचा अर्थ हाच याच प्रकारचा आहे. आणि म्हणून 4 शब्द तयार होतात, घटाकाश, मठाकाश, महदाकाश, चिदाकाश. म्हणजे आकाश म्हणजे पोकळी, ही पोकळी आहेच आहे, पण त्याला काहीतरी आकाराची वस्तू तयार झाली म्हणून ते घटाकाश झालं, ते मठाकाश झालं. अन्यथा आकाश हे एकच आहे. आता अजून एक श्लोक येतो, एतावदेव जिज्ञासम तत्त्वजिज्ञासूनात्मनः अन्वयव्यतिरेकाभ्याम यत् स्यात् सर्वत्र सर्वदा. जे सर्व ठिकाणी सदोदित असते, एक 5-10 मिनटं संपतं, जे सर्व ठिकाणी सदोदित असते तेच आत्मतत्व होय. आत्मतत्व भारतामध्ये असं असतं, तिकडे कुठेतरी काळा रंग असतो, दुसरीकडे हिरवा रंग असतो, कुठेतरी पिवळा रंग असतो, असा तो रंग त्याला नाहीच. आत्मतत्व हे निर्गुण, निराकार, निरालंब. निरालंब म्हणजे त्याला कुठल्याही गोष्टीचं अवलंबन नाही. ते सिद्ध करण्यासाठी दुसऱ्या गोष्टीची गरज नाही, ते स्वतःच सिद्ध असतं. स्वयंभू ज्याला आपण म्हणतो, स्वयंभू म्हणजे काय, की ज्या ठिकाणी स्वतःहून निर्माण करायची आवश्यकता नाही, पण ते असतं, ते असं त्याचे असे, असं जे आहे ते तत्त्व म्हणजे मी आहे. अन्वय व्यतिरेकाभ्याम यत् स्यात् सर्वत्र सर्वदा. अन्वय आणि व्यतिरेक या 2 गोष्टी मुद्दाम आपल्याला जास्त विचार करून या गोष्टीकडे पाहावं लागेल. अन्वय म्हणजे ही सगळी सृष्टी जी दिसती ते ती अन्वयाने आपण सृष्टी पाहतो, आणि व्यतिरेक म्हणजे या सृष्टीचा संहार. विचारे प्रकृती संहारे दृश्य असताचे बोसरे, याला म्हणायचं व्यतिरेक. विचारे प्रकृती संहारे म्हणजे विचाराने प्रकृतीमध्ये असणाऱ्या, पंचभूतामध्ये असणारे सगळे जे पंचभूतात्मक ही प्रकृती आहे, त्याचं विश्लेषण आपण करत गेलो, एक एक त्याचा पदर आपण काढत गेलो. जसं केळ आहे आणि पुढे त्याच्यापासून शब्द आला सोदेव सुख, समर्थांचं प्रकरण. जसं एक एक पापुद्रा काढत गेलं तर आतली जी मूळ वस्तू आहे ती अधिक अधिक शुद्ध होते, अधिक अधिक दृश्य होते, अधिक अधिक आपल्याला दिसू लागते. तसं हे परब्रह्मतत्व या अनावश्यक गोष्टी काढत गेल्या तर ते अधिक अधिक स्पष्ट होतं. ते असं स्पष्ट होणं त्याला म्हणायचं व्यतिरेक. आणि अन्वय, अन्वय म्हणजे तो जसं उभारणी, त्याला म्हणतं अन्वय. म्हणून या ठिकाणी या दोन्ही गोष्टी सांगितलेल्या आहेत. अन्वय व्यतिरेक हा विवेकानेच करावा लागतो या दोन्ही गोष्टी. आणि मग अजून एक गोष्ट या ठिकाणी येते की हा विवेक कसा असेल, या विवेकाचा विचार केला तर अन्वय व्यतिरेक यावर एक सीताराम महाराज कृत अन्वय व्यतिरेक नावाचा ग्रंथ आहे. सीताराम महाराज आपले रामदासीत आहेत, सांगण्यासारखं खूप गोष्टी असतात. या सीताराम महाराजांचं मागे पण बोललो असेल, त्याने 2 वेळेस देह ठेवला. म्हणजे एका ठिकाणी देह ठेवला, मादलमोही जिल्हा बीड, तिथे देह ठेवला आणि मग पुन्हा काहीतरी कार्य राहिलं म्हणून पुन्हा दुसरीकडे तुमचं राम वडगाव नावाचा आपला मठ आहे, त्या ठिकाणी ते पुन्हा प्रगट झाले आणि नंतर 4 महिन्याने 3 महिन्याने ते पुन्हा तिथे देह ठेवला. त्यांची दोन्ही ठिकाणी पुण्यतिथी आजही साजरी होत असते. या सीताराम महाराजांनी अन्वय व्यतिरेक नावाचा ग्रंथ लिहिला. त्यामध्ये 11 सर्ग आहेत, म्हणजे 11 समास आहेत, 363 ओव्या आहेत. त्यामध्ये अन्वय आणि व्यतिरेक याचा अर्थ खूप चांगल्या रीतीने समजावून सांगितलेला आहे. एकच ओवी घेतो आणि मग आपल्या मूळ विषयाकडे येऊ आपण. रज्जू सर्प झालाची नाही, तेथे अन्वय कैता काही, संहार तो मुळीच नाही म्हणून या. दोरीच पडलेली होती पण आपल्याला भ्रम झाला
म्हणून दोरीवर सापाचा आभास झाला आणि सापाचा अभ्यास झाल्याबरोबर त्याबद्दलची भीती मनामध्ये निर्माण झाली. आता ही भीती काढून टाकायची असेल तर ते मूळ दोरीचं ज्ञान आपल्याला झालं पाहिजे आणि जसं जसं दोरीचं ज्ञान होत राहील तसं तसा साप जो आहे त्याचा आभास हा तिथून निघून जाईल. आणि म्हणून रज्जू सर्प झालाच नाही. रज्जू ती दोरी सर्पच जर झाला नाही तर मग ती काढून टाकण्याची काही गरजच नाही. तसं स्वरूपी काही झाले असते तरी तयासे संवारते. स्वरूपाच्या ठिकाणी परब्रह्माच्या ठिकाणी काहीतरी निर्माण झालं असतं तर त्याचा संवार करण्याची गोष्ट आली असते. पण काही निर्माणच झालं नाही तर मग ते संवार करण्याची काही गोष्टच नाही. याला अन्वय आणि व्यतिरेक असं म्हणतात. म्हणून स्थूल देह, सूक्ष्मदेह, कारणदेह, महाकारणदेह हे सगळे आपल्याला समजावून सांगितलेले. एक पंचभौतिकांचा जड आहे, लिंगदेह हा चंचल आहे, अज्ञानदेह हा अज्ञानामुळे निर्माण झालेला कारणदेह आहे आणि ज्ञानदेह जो आहे तो महाकारणदेह आहे. हे जसे 4 आहेत तसे ब्रह्मांडाचे पण 4 आहेत, अष्टदेह जे आहेत ते सांगितलेले आहेत. म्हणून या ठिकाणी जे म्हणतात एतावदेव जिज्ञासं तत्त्वजिज्ञासनात्मनः अन्वय व्यतिरेकाभ्याम यत् स्यात् सर्वत्र सर्वदा. अन्वय आणि व्यतिरेक या दोन्हीचा जो वापर आपण वेगवेगळ्या पद्धतीने केला तर मीच सगळीकडे आहे हेच आपल्या लक्षात येईल. मग शुकदेव सांगतात देवर्षी नारदांनी म्हणजे आपले पिता ब्रह्मदेव आपल्यावर प्रसन्न झालेले आहेत म्हणून नारदांनी काही प्रश्न ब्रह्मदेवांना विचारले. तसंच प्रश्न तू सुद्धा मला हा विचारलेला आहेस. म्हणून तस्माद इदं भागवतं पुराण दशलक्षणं प्रोक्तं भगवता प्राह प्रीत पुत्राय भूतकृत. मग त्यांचा प्रश्न ऐकून ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि मग त्यांनी श्रीमद्भागवताचं 10 लक्षणं जी आहेत ती सांगायला सुरुवात केली. श्री वेदव्यास ऋषी सरस्वती नदीच्या काठी शम्याप्रास आश्रम म्हणजे बद्रीनाथाच्या पलीकडे ध्यानमग्न अवस्थेत बसलेले होते. तेव्हा नारदाने जाऊन त्या ठिकाणी ब्रह्मदेवाच्या सांगण्याप्रमाणे या चतुश्लोकी भागवताचा उपदेश व्यासांना केलेला आहे. असा हा यातील शेवटचा श्लोक या अध्यायातला आहे. आता पुढचा अध्याय जो आहे त्यामध्ये भागवताची 10 लक्षणं कोणते हे स्कंद 2 अध्याय 10 यामध्ये सांगितलेले आहेत. इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां द्वितीयस्कंदे 9मोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. जय जय रघुवीर समर्थ. आता आरती म्हणे थांबूया. जय हो जय श्री भागवता आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता आरती करी तुझ भगवंता. शुकमुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ साधुरसे जे सोज्वळ. आत्मा राम मुनी अचळ सेवुनी करीती जन सफळ. महापर्वणी आली अवनी की अगहरिणी भवजल तरणी. ती पतिता आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासांची वाणी सार्थक हरिगुण गावोनी. शास्त्र पुराणी मुकुटमणी परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता उदारदाता मोक्षतत्वता देहाता. आरती करे तुझ भगवंता. गमते जणू मानस तीर्थ 12 सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित विहरे हरिहंस तितेथ. श्लोक सुकुमले संत अलिकुले सेवुनी रमले
भान विसरले रस पिता, आरती करी तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा, वदवेना कोणासाचा. मेवा कविवर संतांचा, प्राणची कीर्तनकारांचा. जणुबोधाचा स्वयंप्रभेचा, द्वादश कडीचा रवी अंतरीचा तमहरता. आरती करी तुझ भगवंता. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते वेधी मन पूर्ण. अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. त्रिताप जाती चिरये शांती, नाथे वदती रामप्रदी ठेवी माथा. आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ.